नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अबोली आपलं काम करत बसलेली असते. अबोलीला आपण बघितलं. इथे आता शिवांगीचं सत्य कळल्यानंतर ती पुन्हा एकदा शिवांगीची केस रिओपन करण्याचा निर्णय घेते. आणि जेव्हा अबोलीचा हा निर्णय संजीवनी साठे यांना कळतो, तेव्हा संजीवनी साठे यांना आश्चर्य वाटतं आणि त्यामुळे त्या आता इथे अबोलीला काही प्रश्न विचारायला आलेले असतात. तेव्हा इथे संजीवनी साठे अबोलीच्या घरी आल्यानंतर अबोलीला सुद्धा खूप जास्त आश्चर्य वाटतं. तिला असं वाटतं की संजीवनी साठे तिच्याबरोबर या केसबद्दल काही चर्चा करायला आल्या असतील. तेव्हा ती म्हणते, या ना मॅडम, बसा. तेव्हा संजीवनी साठे म्हणतात की नाही, मी इथे बसायला आलेले नाही आहे. मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. मी थेट मुद्द्यावरतीच येते. तेव्हा अबोली म्हणते, विचारा ना मॅडम. तेव्हा संजीवनी साठे म्हणत असतात की अबोली, काय चाललंय तुझं? तू शिवांगीची केस पुन्हा एकदा रिओपन करण्याचा विचार का केलायस? तेव्हा इथे अबोली म्हणत असते, कारण मला तिच्याबद्दलचं सत्य कळलंय. मॅडम, तीच गुन्हेगार आहे, तीच खरी वाघ आहे आणि तिनेच समृद्धी नावाच्या मुलींचे खून केलेत आणि ते सुद्धा तिला कुठलाही आजार नसताना. म्हणजे तिला कुठल्याही प्रकारचा इथे स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर असा आजार वगैरे अजिबात नाही आहे. ती स्वतः विचारपूर्वक हे सगळे खून करत आली आहे आणि तिला कुठल्याही प्रकारचा आजार नाही आहे मॅडम. आणि हे सत्य मला कळलं आहे आणि म्हणूनच मला एका गुन्हेगाराला असं सोडवायचं नाही आहे. तिला तिच्या पापाची शिक्षा ही मिळायलाच हवी ना. तेव्हा इथे अबोली म्हणते, तिने माझी फसवणूक केली, तिने कितीतरी लोकांची फसवणूक केली आणि म्हणूनच मला तिला आता शिक्षा मिळवून द्यायची आहे. तेव्हा संजीवनी साठे म्हणतात, अगं पण कोर्टाने सुद्धा तुझी याचिका इथे आता फेटाळली आहे ना. तेव्हा अबोली म्हणते, हो, कोर्टाने माझी याचिका फेटाळली, पण तरीसुद्धा मी शांत बसणार नाही आहे. कारण कोर्टाने जरी नकार दिला असलं ना, तरीसुद्धा शेवटपर्यंत मी लढत जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे ना मॅडम, एकदा अबोलीने ठरवलं की ठरवलं, मग ती शेवटच्या क्षणापर्यंत लढत असते. तेव्हा इकडे आता संजीवनी साठे म्हणतात, अगं पण का का तुला हे सगळं असं करायचं आहे? आता तू जिंकली होतीस ना, मग तुला पुन्हा ही केस रिओपन का करायची आहे? तेव्हा आम्ही सगळेजण तुला सांगत होतो, तेव्हा तू आमच्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवलास. तेव्हा तुला शिवांगी ही निर्दोष वाटत होती, मग आता तुला ही केस का रिओपन करायची आहे? तेव्हा इथे अबोली म्हणते, का मॅडम, जरी पण मी ही केस रिओपन केली तरी पण तुमचं काही नुकसान होणार आहे? तुमचं काही नुकसान होणार आहे का? तेव्हा संजीवनी साठे म्हणतात, अगं पण तुला आम्ही इतकं समजावलं, तेव्हा तू आमचं ऐकलं नाहीस ना. तेव्हा शिवांगी कशी निर्दोष आहे, ती कधी साधीभोळी आहे, हे तू कोर्टाला पटवून देत होतीस आणि आता तू स्वतःच शिवांगीच्या विरोधात उभं राहतेस. हे कितपत योग्य आहे? तेव्हा इकडे अबोली म्हणते, का मॅडम, अहो पण तुम्हाला काय इतका त्रास होतोय? मला तर वाटलं होतं की तुम्हाला जेव्हा कळेल की मला कळलंय शिवांगी खरी गुन्हेगार आहे, तेव्हा तुम्ही माझी साथ द्याल. पण तुम्ही तर तसं काहीच करत नाही. उलट मला असं वाटतंय तुमच्याकडे बघून की तुम्हाला असं वाटतंय की मी केस पुन्हा रिओपन नाही केली पाहिजे, मी शिवांगीची केस नाही लढले पाहिजे, असं तुम्हाला वाटतंय. अशी तुमची इच्छा आहे का मॅडम? असं थेट इथे अबोली आता संजीवनी साठे यांना विचारते. तेव्हा संजीवनी साठे काहीसुद्धा बोलत नाही आणि सरळ त्या तिथून निघून जातात. तेव्हा इथे अबोलीला कळतं की जणू काही संजीवनी साठे मला इथे आता हरवायला आल्या होत्या. मला इथे सांगायला आल्या होत्या की काही झालं तरीसुद्धा केस ओपन करू नकोस. तेव्हा इकडे अबोलीने त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं असतं आणि गप्प केलेलं असतं. त्याचबरोबर इथे शिवांगी आता द्राक्ष खात बसलेली असते. तेवढ्यात तिथे अबोली येते. अबोली आल्यानंतर शिवांगी म्हणत असते, अबोली आलीस तू? मी तर विचार करत होते की माझी अबोली माझ्यावरती का रागवली, म्हणून ती साधी मला भेटायला सुद्धा येत नाही आहे. मी खरं सांगते अबोली, तू माझ्यावरती का संशय घेतेस? मी तुला जे काही सांगितलं आहे ते सगळं खरं आहे अगं. तेव्हा अबोली म्हणते, शिवांगी बास कर ही नाटकं. मी अजिबात तुझ्या या नाटकाला फसणार नाही आहे, कळलं ना. मला माहिती आहे तू हे सगळं मुद्दामून करतेस तू हे सगळं. तेव्हा इथे शिवांगी म्हणते, अगं नाही, मी खरं सांगते, मी काही मुद्दामून करत नाही आहे. मला खरंच नाही माहिती गं, त्या मुलींना कुणी मारलं, का मारलं, मला खरंच माहिती नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, शिवांगी, तू आता काही जरी बोललीस ना, तरीसुद्धा तुझ्या बोलण्यावरती मी कधीही विश्वास ठेवणार नाही. तू फसवलेस मला, माझ्या साधेभोळेपणाचा गैरफायदा घेतलायस तू. तूच जजसाहेबांच्या मुलीला मारलेस, तूच समृद्धी नावांच्या मुलीला मारलेस, कळलं ना. तेव्हा आता तू कितीही मला म्हणालीस की काही केलेलं नाही आहे, तरीसुद्धा माझा तुझ्यावरती विश्वास कधीच बसणार नाही, कळलं तुला. तेव्हा इकडे शिवांगी म्हणते, हे बघ अबोली, प्लीज माझ्यावरती अविश्वास दाखवू नकोस. मी हवं तर तुझ्या पाया पडते गं,
पण मी खरं सांगते, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. मी शिवांगीच आहे. मी कधीच कुणाला मारलेलं नाही आहे गं. माझा कुणाशी काही संबंध नाही आहे. तेव्हा अबोली, प्लीज प्लीज मला घरी घेऊन चल. अबोली, प्लीज घरी घेऊन जा ना. तेव्हा इथे अबोली म्हणते की अजिबात नाही. मी तुला आता कुठेही घेऊन जाणार नाही आहे आणि आमच्या घरी तर मुळीच नाही. तू माझ्या स्वभावाचा गैरफायदा घेतलास ना. आता मी तुझी साथ कधीच देणार नाही आहे, असं अबोली तिला आता ठामपणे म्हणते. तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते की अबोली, सांगितलं ना मी काही नाही केले म्हणून. तेव्हा अबोली म्हणते, तूच केलेस, तूच हे सगळे गुन्हे केलेस. आणि ती तिच्या आता थोबाडीत मारायला जात असते. म्हणत असते की कबूल कर, कबूल कर, तूच सगळे गुन्हे केलेस, नाहीतर मी. आणि इथे अबोली शिवांगीच्या कानाखाली देणार. तेवढ्यातच शिवांगी तिचा हात पकडते आणि तो पिरगळते आणि म्हणत असते, नाही हा, अजिबात नाही. माझा स्वाभिमान कुणीच दुखवायचा नाही आहे. ज्या ज्या लोकांनी माझा स्वाभिमान दुखवला आहे त्यांच्याबरोबर मी काय केले तुला माहिती आहे ना. तेव्हा इकडे शिवांगी म्हणते, त्या लोकांना मी सोडतच नाही, त्यांना लगेच वरती पाठवते. जे लोक माझं स्वाभिमान दुखवतात ना त्यांना मी अजिबात सोडत नाही. मला माहिती होतं अबोली, तूच मला या प्रकरणातून बाहेर काढणार आहेस. कारण का, तू किती साधीभोळी आहेस ना हे मला बरोबर माहिती होतं. म्हणून तर मी बरोबर तुला पोलीस स्टेशनला भेटले. त्याच्यानंतरला मी तुला बघितल्यानंतर मला कळलं की अबोली खूप मोठी वकील आहे आणि तीच मला या प्रकरणातून बाहेर काढू शकते. तेव्हा इथे आता शिवांगीने अबोलीचा हात जो काही पिरगळलेला असतो, अबोली म्हणत असते, सोड मला शिवांगी, सोड मला, माझा हात दुखतोय. तेव्हा इथे शिवांगी म्हणते की तुझ्या घरामध्ये मी राहायला आले आणि तू काय केलंस, तू मला बरोबर या केसमधून निर्दोष सिद्ध करून बाहेरसुद्धा काढलंस. म्हणजे मी माझ्या प्लॅनमध्ये अगदी व्यवस्थित सक्सेसफुल झाले. मी जे ठरवलं होतं तेच झालं की नाही. तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते, अगं जेव्हा मी तुझ्याकडे आले होते ना तेव्हा सगळेजण मला आता वाघ कोण आहे, वाघ कोण आहे म्हणून सगळीकडे शोधत होते. मी तुझ्याच घरामध्ये राहून इथे समृद्धी नावाच्या मुलींना मारलेला आहे. पण आता तूच सगळ्यांसमोर हे सिद्ध केलेस की मला इथे एक आजार आहे आणि त्यामुळे माझ्यातला वाघ बाहेर येतो आणि तो त्या मुलींना मारतो. त्यामुळे मी तर आता निर्दोष सिद्ध झालेच आहे ना. मला आता कुणीही पकडू शकत नाही आणि शिक्षा तर मला मुळीच होणार नाही आहे, कळलं का. तेव्हा इथे शिवांगी म्हणत असते की अबोली, बरोबर बोलतेस तू. मीच त्या समृद्धी नावाच्या मुलींना मारले, मीच जज साहेबांच्या मुलींना मारले. पण हे कसं सिद्ध करणार आहेस तू? तुझ्याकडे काही पुरावे आहेत का. आणि इथे आता अबोलीच्या घरामध्ये राहून इथे शिवांगीने अबोलीलाच फसवलेलं असतं. तिच्या भोळेपणाचा तिने फायदा करून घेतलेला असतो. शिवांगी म्हणते, अबोली, पुरावे कुठे आहेत तुझ्याकडे. आता कोर्टाने तर तुझी याचिकासुद्धा फेटाळली, मग तू माझी केस कशी काय लढणार आहे सांग बरं. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की याचिका जरी फेटाळली असली ना शिवांगी, तरीसुद्धा मी स्वस्त बसणार नाही आहे. कारण लोकांचा माझ्यावरचा जरी विश्वास उडाला ना तरीसुद्धा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास मी त्यांचा उडू देणार नाही आहे. आणि माझ्याकडून चूक झाली, मी तुझ्यावरती आंधळा विश्वास ठेवला, पण आता मलाच माझी चूक सुधारायला तर लागणारच आहे ना. आणि म्हणूनच मी तुला म्हणते की आता लवकरात लवकर मी तुला तुझ्या पापाची शिक्षा मिळवून देणार, म्हणजे देणारच. आणि तुला शिक्षा झाल्याशिवाय मी काही स्वस्थ बसत नाही. आणि आता मी स्वतः तुला शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असं अबोली म्हणत असते. तेव्हा इथे शिवांगी म्हणते, तू आता माझं काही वाकडं करू शकणार नाहीयेस. तू जा, आता जा अबोली. अंकुश तुझी वाट बघत असेल, तू गेलीस तरी चालेल. आणि हो, 1 मिनिट थांब. आणि इथे अबोलीकडे जे ब्ल्यूटूथ असतं, ज्याच्यामुळे इथे आता अबोली शिवांगीचं बोलणं रेकॉर्ड करणार असते, तो ब्ल्यूटूथ आता ती तिच्या जवळून काढते आणि म्हणते, हे काय, तू माझं बोलणं इथे रेकॉर्ड करायला आली होतीस अबोली. मी असं अजिबात होऊ देणार नाही, कळलं का तुला. तेव्हा इथे शिवांगी रागाच्या भरामध्ये इथे आता अबोलीचं जे ब्लूटूथ असतं ते सुद्धा तिने तोडून टाकलेलं असतं आणि म्हणते की पुन्हा इथे येताना जर असा अतिशहाणपणा केलास ना तर मात्र मी तुला सोडणार नाही आहे. हे बघ अबोली, मी तुला मारत नाही आहे, कारण तू मला या सगळ्यातून अगदी व्यवस्थितरित्या आणि खूपच जास्त हुशारीने बाहेर काढलेस. त्यामुळे आता तू कितीही आणि काहीही प्रयत्न केलेस ना तरीसुद्धा माझ्या गुन्ह्याची शिक्षा तू मला मिळू देणार नाही आहेस. कारण का अबोली, अगं आता मी तर इथे थोड्या दिवसांपुरतीच आहे ना, मी आता चालले, तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर, असं इकडे आता अबोलीला शिवांगी म्हणत असते. तर इथे शिवांगीने अबोलीला चांगली धमकी दिलेली असते.
अबोलीसुद्धा म्हणत असते की तू कितीही प्रयत्न केलेस ना तरीसुद्धा माझ्या तावडीतून वाचू शकणार नाही आहेस. मी आता कोर्टाला पुन्हा इथे सांगेन की तुझ्या विरोधामध्ये माझ्याकडे खूप सारे पुरावे आहेत आणि मला इथे आता कोर्टाची तारीखसुद्धा मिळेल. तेव्हा तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा दिल्यानंतर तू शांत बसशील, कळलं ना? तेव्हा इकडे अबोली म्हणते, आधी माझा गैरसमज झाला होता. तू मला फसवलंस, माझ्या घरामध्ये राहून मला तू अंधारात ठेवलंस ना, पण आता नाही. आता मला तुझं सत्य कळलंय. आता ते लवकरच सगळ्यांच्या समोर येईल. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता होळी असते. होळी असल्यामुळे सगळेजण छान तयार झालेले असतात. अबोलीसुद्धा इथे सुंदर दिसत असते आणि इथे मनवा तिला मदत करत असते साडी वगैरे नेसायला. तेव्हा इथे साडी नेसून झाल्यानंतर अंकुश म्हणत असतो की झाली का अबोली, तुझी तयारी झाली का? तेव्हा अबोली म्हणते हो सर झाली. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो मनवा, अगं बाहेर बघितलंस का तू? म्हणजे ताट वगैरे सगळं रेडी आहे ना, नैवेद्याचं वगैरे? तेव्हा इथे मनवा म्हणत असते अरे हो दादा, सगळं काही अगदी रेडी आहे. तेव्हा अंकुश म्हणतो हो का, मग चला आता निघूया. तेव्हा मनवा म्हणते दादा अरे थांब ना, मी बाहेर जाऊन बघते की सगळी तयारी झाली ना होळीची आणि तुम्हाला दोघांना आवाज देते. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो की बरं बरं ठीक आहे, जा जाऊन लवकर बघ जा, आरतीचं ताट वगैरे तयार आहे ना, ते सगळंच बघ. तेव्हा इथे अंकुश आता अबोलीकडे बघत असतो. अबोली खूपच जास्त सुंदर अशी तयार झालेली असते. तेव्हा अंकुश म्हणतो अबोली खरंच खूप सुंदर दिसतेस. तेव्हा अबोली थँक्यू असं सुद्धा म्हणते. तेव्हा इथे अंकुश तिच्याकडे एकटक बघत असताना अबोली म्हणते काय झालं सर, असे का बघताय? तेव्हा अंकुश म्हणतो अबोली तुझं हे निरागस सौंदर्य बघतोय गं, खरंच खूप सुंदर दिसतेस तू आणि म्हणूनच हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे. तरी इथे प्रेक्षकांनो अंकुश अबोलीसाठी गजरा घेऊन आलेला असतो आणि तो म्हणतो की हे घे, हा गजरा घातल्यानंतर खऱ्या अर्थाने तुझं सौंदर्य अजून फुलून दिसेल. तेव्हा अबोली म्हणते सर, आता तुम्ही माझ्यासाठी इतका गजरा वगैरे घेऊन आलात, मग आता घेऊन आलात ना तर माझ्या केसांमध्ये तुम्हीच गजरा माळा ना. तेव्हा अंकुश म्हणतो मी? तेव्हा अबोली म्हणते हो सर. तेव्हा अंकुश म्हणतो ठीक आहे, माझी बायको इतकी सुंदर दिसते, मग तिच्या केसांमध्ये गजरासुद्धा मीच माळणार आहे आणि त्यामुळे तिचं हे सौंदर्य अजून वाढणार आहे. तेव्हा इथे अंकुश अबोलीच्या वेणीमध्ये खूपच सुंदर पद्धतीने तिला आता गजरा माळून देतो. तेव्हा इकडे अबोली खूपच जास्त खुश होते, तिला आनंद झालेला असतो. तेव्हा तो म्हणतो आरशामध्ये बघ ना, किती बरं सुंदर दिसतेस तू. तेव्हा इथे अबोलीला फार छान वाटतं आणि ती म्हणत असते की थँक्यू सर, माझ्यावरती इतका विश्वास टाकलात त्यासाठी खरंच थँक्यू. आणि त्याचबरोबर इथे मनवा आलेली असते. मनवा म्हणत असते की दादा झाली का रे तयारी? चला आता मी तुम्हाला दोघांना बोलवायला आले. तिथे आता होळिका दहनाची वेळ ही झालेली आहे. त्याचबरोबर इथे अबोली आणि अंकुश दोघेही जण आता बाहेर येत असतात. तर इथे अंकुश बायकोला आपल्या म्हणजे अबोलीला खूपच जास्त खंबीरपणे सपोर्ट करत असतो. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. सगळी चाळ, सगळे लोक जरी तिच्या विरोधात गेले असले तरीसुद्धा तो आपल्या बायकोची साथ कधीही सोडत नाही. आणि त्याचबरोबर इथे आता सगळ्या बायका इथे होळीची पूजा करायला आलेल्या असतात. होळीचं औक्षण वगैरे करत असतात आणि त्याचबरोबर इथे आता अबोली आणि अंकुश हे दोघेजणंसुद्धा आता होळिका दहनासाठी आणि पूजेसाठी बाहेर येत असतात. अबोली खूप छान तयार झालेली असते. सगळेजण तिचं कौतुक करतील असं तिला वाटलेलं असतं, पण इथे सगळ्यांच्या मनामध्ये अबोलीबद्दल खूपच जास्त राग येत असतो. तेव्हा इकडे आता अबोलीने शिवांगीला निर्दोष सिद्ध केलं. शिवांगीनेच इथे समृद्धी नावाच्या मुलींना मारले, जजसाहेबांच्या मुलींना मारले आणि त्याचबरोबर इथे चाळकऱ्यांना सुद्धा तिने विनाकारण मारलेलं असतं. चाळकऱ्यांच्या स्वभावाचा सुद्धा तिने गैरफायदा घेतलेला असतो. तेव्हा इकडे अबोली जेव्हा होळिकाची पूजा करायला येते तेव्हा ऋतुजा म्हणत असते की कशाला आली आहे इथे ही अबोली? तिला सांगितलंय ना की आमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं नाही म्हणून. या अबोलीने एका गुन्हेगाराला निर्दोष सिद्ध केले आणि आता ती पुन्हा असे गुन्हे करायला मोकळी होणार आहे. तुझ्यामुळे अबोली आमचे चाळकरी आम्हाला सोडून गेले. तेव्हा तू जर त्या शिवांगीला या साडीमध्ये घेऊन आली नसतीस तर काय झालं असतं? तुझ्यामुळे अबोली, तुझ्यामुळे माझी मुलगी गेली. तेव्हा इथे आता अबोली ही खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. चाळकरी रागवलेत,
चाळकरी म्हणतात की तुम्ही आमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा नाही आणि इथे आता होळिका दहनाची पूजासुद्धा करायची काही गरज नाही आहे. तुमच्यामुळे आधीच आम्हाला खूप जास्त त्रास सहन करावा लागतो आहे आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही लोकं पुन्हा आमच्यामध्ये सामील होऊ नका, कळलं ना? तेव्हा इथे संपूर्ण चाळकरी आता त्यांना पूजा करण्यासाठी विरोध करत असतात, अबोलीवरती रागवलेले असतात. अबोलीने एका चुकीच्या मुलीची साथ दिली आणि प्लस तिला इथे चाळीमध्ये सुद्धा घेऊन आली होती आणि त्यामुळेच आपल्या एवढ्या चांगल्या चाळकरांना आपला जीव गमवावा लागला. तेव्हा इथे अबोलीला वाईट वाटत असतं. सगळ्या चाळकरी म्हणजे इथे बायका अबोलीला म्हणत असतात की काही झालं ना तरीसुद्धा पूजा करायची नाही आहे. तेव्हा इथे अबोली म्हणते, बरं ठीक आहे, तुमच्या सगळ्यांची जर हीच इच्छा असेल ना की मी इथे होळिका दहनाची पूजा नाही केली पाहिजे, तर मी नाही करणार आहे. पण मला तुमच्याशी सगळ्यांशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा अबोली म्हणत असते की हे बघा, मी मान्य करते की माझं चुकलं. मी शिवांगीला इथे घेऊन आले. बरोबर आहे, मला ती निर्दोष वाटत होती. मी म्हणाले की वा कुणीतरी दुसरी व्यक्ती असेल आणि शिवांगी निर्दोष आहे असं मीच कोर्टामध्ये सिद्ध केलं आहे. पण शिवांगीने मला फसवलं. तिने माझ्या स्वभावाचा गैरफायदा घेतला. तिने मला इथे अंधारात ठेवलं. सत्य काय आहे ते माझ्यापासून लपून ठेवलं. पण मला असं वाटत होतं की शिवांगी असं काही करू शकणार नाही. ती निर्दोष आहे. ती साधीभोळी मुलगी आहे. पण तिने मला फसवलं आणि मी फसले. तेव्हा माझी चूक तर झालेली आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला मी वकील झाले होते, त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती फुलांचा वर्षाव केला होता. माझं कौतुक केलं होतं. मी वकील झाले तेव्हापासून मी इथे गोरगरिबांच्या केसेस लढते. मी कितीतरी लोकांना इथे न्याय मिळवून दिलेला आहे. कधीतरी माणसाकडून चूक होते आणि तशी या वेळेला माझ्याकडून झाली. तेव्हा अबोली म्हणते, पण तुम्ही माझे चाळकरी, माझं कुटुंब आहात. प्रत्येक वेळेला तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिला आहात आणि मी सुद्धा वेळोवेळी फक्त चाळीचा विचार केला आहे, चाळकऱ्यांचा विचार केलेला आहे. मी प्रत्येक वेळेला तुमच्या बाजूने उभी राहिलेली आहे. पण आता तुम्ही सगळेजण माझ्यावरती रागवलात म्हणून मला इथे आता होळीची पूजासुद्धा करू देत नाही ना. पण काही हरकत नाही. तुमच्या लोकांचा राग जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी इथे तुमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार नाही. तुमची इच्छा आहे ना की मी इथे होळिकाची पूजा नाही केली पाहिजे, मी नाही करणार. तेव्हा अंकुश म्हणतो, एक मिनिट अबोली थांब. तेव्हा अंकुश म्हणत असतो की हे बघा, मी मान्य करतो की अबोलीचं चुकलं. तिने एका चुकीच्या मुलीवरती विश्वास ठेवला आणि तिनेच अबोलीची फसवणूक केली. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की काही जरी झालं ना तरीसुद्धा अबोली त्या मुलीला शिक्षा देणारच. तिने कोर्टामध्ये तशी याचिकासुद्धा सादर केली होती. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो, पण दादा, अरे कोर्टाने तर याचिका फेटाळली आहे ना. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अरे कोर्टाने जरी याचिका फेटाळली असली तरीसुद्धा आपल्याकडे खूप मार्ग आहेत ना. आपण पुन्हा इथे प्रयत्न करायचे. इथे शिवांगीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून द्यायचीच. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की अबोलीने कोर्टामध्ये याचिकासुद्धा कधीच सादर केली आणि ती पुन्हा त्यासाठी प्रयत्न करेल. फक्त तुम्ही सगळ्यांनी थोडा धीर धरा. त्या गुन्हेगारांना शिक्षा होणारच. तेव्हा इकडे आता चाळकरी म्हणत असतात की त्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा इथे सगळेजण आता अबोलीला सॉरीसुद्धा म्हणतात. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की दादा वहिनी, दरवर्षी होळीची पूजा करण्याचा मान तुमच्या दोघांचा असतो ना, आजसुद्धा तुम्हाला तो मान मिळणार आहे. तुम्ही दोघांनी मिळून होळीची पूजा करायची आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, इथे आता चाळकऱ्यांनी सुद्धा अबोलीला माफ केलेलं असतं. अंकुश त्यांना शब्द देतो, काही जरी झालं तरीसुद्धा शिवांगीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. आधी तिचा खोटारडेपणा आमच्यासमोर आला नव्हता, पण आता ती किती मोठी गुन्हेगार आहे हे सुद्धा अबोलीला कळलंय आणि अबोली आता तिच्या पापाची शिक्षा तिला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता चाळकऱ्यांना आनंद झालेला असतो की शेवटीला त्यांना अबोली न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असते. तेव्हा तेजस म्हणतो की माझ्या आईला न्याय मिळवून द्या. तेव्हा दुसऱ्या काकू म्हणतात की माझ्या मुलीलासुद्धा न्याय मिळाला पाहिजे. तर इथे राणे काका गेलेले असतात. त्यांची बायको म्हणते माझ्या नवऱ्यालासुद्धा न्याय मिळाला पाहिजे. तर इथे आता होळीनिमित्त सगळेजण इथे एकच मागणं मागतात की शिवांगीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली पाहिजे. अबोली म्हणत असते की होळिका दहन म्हणजे इथे असत्यावर सत्याची मात, त्याच्याबरोबर इथे पापावरती पुण्याची मात. तर इथे वाईट
वागणुकीवरती चांगुलपणाची मात, हे सगळे इथे आता अबोली आणि अंकुश म्हणत असतात. आणि इथे म्हणतात की होळिका देवी, इथे आम्हाला तू आता कितीही कठीण प्रसंग आले तर त्याच्याबरोबर लढण्याची ताकद दे आणि आम्हाला सद्बुद्धी दे. हे सगळं ते दोघंजणं आता स्वतःसाठी आणि चाळकऱ्यांसाठी मागणं मागत असतात. तर याचबरोबर प्रेक्षकांनो, होळी दहन तर झालेलं असतं, पण पुढील भागामध्ये अंकुश, अबोली, रमा सगळेजण बोलत असतात की शिवांगीचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर कसा काय आणायचा. आणि तेवढ्यातच इथे अंकुशच्या घरावरती अटॅक झालेला असतो. कुणीतरी इथे गोळ्या चाळवलेल्या असतात. तेव्हा सगळेजण आधी लपून बसतात. त्यानंतर बाहेर एक चिठ्ठी सापडते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की अबोली, काही जरी झालं ना तरीसुद्धा तू शिवांगीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा नाही मिळवून देऊ शकत. शिवांगीला मी माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे आणि परत आम्ही इथे आता कधीच येणार नाही. शिवांगी तुला कधीच सापडणार नाही आहे, असं लिहिलेलं असतं मास्कमॅनने चिठ्ठीमध्ये.